माझे सहकार मर्ची शिवाजीराव काळे म्हणजे माझे वडील आणि वल्लभशेठ बेनके साहेबांनी पहिलं केलं, नंतर अतुलशेठ बेनके साहेब करतायत. माझे वडील कैलासवासी सहकार मर्ची शिवाजीराव काळे यांनी आदिवासींचे नेते कृष्णराव मुंडे यांना आमदार केले, तालुक्याला माहित आहे. खंबीरपणे केलं होतं, सगळ्या तालुक्याला माहिती आहे. म्हणजे ज्यावेळी आदिवासी समाजाचा कर्तृत्ववान नेता असेल त्याच्या मागे उभं राहावं, ते उभं राहण्याचं काम बेनके साहेबांनी काळे साहेबांनी केलं. आणि आजही अनेक आदिवासी बांधव आमच्या जीवाला खांद्याला खांदा लावून इथे काम करतात. आमच्या जीवाभावाची सर्व मंडळी आहेत. पोपटराव, तुमच्या भागामध्ये आज महत्वाचे प्रश्न मी फार बोलणार, 2-3 आपल्याला टीका कोणाची करायची नाही, की केवळ माझ्या आदिवासी बांधवांचंच दैवत नाही तर माझ्या जुन्नर तालुक्याची अस्मिता असणारं कुकडेश्वराचं मंदिर आहे. आणि अनेक वर्ष मी लहानपणापासून पाहतो त्याचा जीर्णोद्धार करायचा. ठीक आहे, आर्किओलॉजीचे प्रॉब्लेम होते अतुल शेठ, परंतु ते काय त्याचे पूर्णत्वाला गेलं नाही. पण आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी अर्थ खात्याची सूत्र हाती घेतली, अतुल शेठ बेनके आमदार झाले. आपल्या सर्वांची मागणी लक्षात घेऊन अतुल शेठ बेनके यांच्या माध्यमातून आज 2 कोटी रुपये आजांनी त्या याच्यासाठी दिले, जीर्णोद्धारासाठी. अजूनही लागतील तेवढे आपण देऊ. 3 कोटी दिलेले आहेत. काम प्रत्यक्ष सुरू झालेलं आहे. ही आपल्या जुन्नर तालुक्याची अस्मिता आहे. कुकडेश्वराचं मंदिर, हा शंकराचं मंदिर, आणि ते निश्चित अतुल शेठ आणि आपले आदरणीय जिरवळ साहेब पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. काळजी करायचं कारण नाही. दुसरा प्रश्न जे तुम्ही म्हणाला तसं पण उल्लेख केला पाहिजे. माझ्या आदिवासी बांधवांचा मेळावा आदरणीय जिरवळ साहेब आलेत, ते मराठाचं नेतृत्व करतात. त्यामुळे इथल्या जुन्नर तालुक्याचा माझ्या आदिवासींचा प्रश्न काय ते कळलं पाहिजे, की माझ्या आदिवासी समाजाची सहकारी तत्वावर चालणारी हिरडा कारखाना, हिरडा उत्पादन फार आहे, त्याला आर्थिक उन्नती झाली पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, या भावनेतून त्यांनी त्याची स्थापना केली. पण गेले 15-16 वर्ष त्याच्या कारखान्याचं पुढे काय जमीना जागा पण घेतली, फार मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला. आणि मग अतुल शेठ बेनकेंनी आदरणीय अजितांच्या माध्यमातून माझे काळू शकंदे असतील, आमचे सर्व मारुती वाळ असतील, आणि सर्व माझ्या बांधवांच्या अथक प्रयत्नातून आदरणीय अजितांनी 13 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला प्रत्यक्ष आहे. 2 कोटी रुपये हे अदा झालेले आहेत. ही सगळ्यात मोठी माझ्या खऱ्या अर्थानं विकासाला चालना देणारी गोष्ट हे अतुल शेठ बेनके साहेबांनी केलेली आहे आणि भविष्यात करणार आहे. विकासाची कामं, रस्ते वगैरे ते झाले, त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही. आणि मागे लोकसभेला झालं, पण आता ते होता कामा नये. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लोकसभेची निवडणूक वेगळी होती. खरं तो अपप्रचार झाला की म्हणे माझ्या आदिवासी बांधवांचं आरक्षण काढणार आणि इतर अनेक मुद्दे. मी अतुल शेठ महत्वाच्या लोकांचं काय सगळं बघत नाही क्लिप, परंतु मी प्रथमतः जिरवळ साहेबांची क्लिप मी याच्यावर पाहिली. विधानसभेत त्यांनी भाषण केलं, हसून हसून पुढे वाट, आणि खऱ्या अर्थानं कशी विनोदी पहिली शैलीने, परंतु हे मुद्दे मांडणारे हे महाराष्ट्रातले अगदी फार मोठे नेते आहेत. फार आनंद समाधान झालं जिरवळ साहेब तिथे आंबेगावला पण ते होते. माझ्या आदिवासी बांधवांसाठी झटणारे, मग सत्तेत असले तरी जर आदिवासी बांधवांच्या हक्कावर गदा आली तर त्यासाठी भांडणारे असे जिरवळ साहेब. तुम्हाला आठवत असेल अतुल शेठ माझ्या आदिवासी बांधवांना सांगितलं पाहिजे, आदरणीय जिरवळ साहेब महाराष्ट्राचे विधानसभेचे उपसभापती म्हणून काम करतात. आज आता ठीक आहे, आता निवडणूक लागली, महायुतीच्या सत्तेमध्ये आदरणीय अजितदादांबरोबर ते आहेत. अजितदादा पवार राष्ट्रवादी पक्षाचे आहेत, आणि केंद्रामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये भाजप आहे, शिंदे गट आहेत. पण केंद्रामध्ये असं चाललं होतं केंद्र सरकारचं की धनगर समाजाचा, धनगर समाज याच्यामध्ये आदिवासी समाजामध्ये समावेश करण्याचं जेव्हा चाललं होतं, तेव्हा आमच्या आदरणीय जिरवळ साहेबांनी विधानसभेतून दिली उडी टाकून, काय वाटायचं ते वाटेल, एक विधानसभेचे उपसभापती असणारे, आदरणीय दादांच्या बरोबर असणारे, महायुतीचे घटक असणारे या नेत्यांनी जेव्हा गदा माझ्या आदिवासी बांधवांवर येते असं वाटलं तेव्हा दिली उडी टाकून. आता नशिबाने खाली जाळी लावली होती म्हणून काही झालं नाही, मग तिथं काढलं. अख्ख्या महाराष्ट्रात तुम्ही पाहिलं असेल. हे असं म्हणजे ते डगमगार नेतृत्व नाहीये जिरवळ साहेब म्हणजे अगदी. आणि खऱ्या अर्थानं माझ्या महाराष्ट्रातल्या, जुन्नर तालुक्यात नाही म्हणत, माझ्या महाराष्ट्रातल्या आदिवासी बांधवांच्या जीवनात हिरवळ येण्यासाठी आपल्या जिरवळ साहेबांच्या विचाराला साथ दिली पाहिजे आणि माहितीच्या उमेदवार अतुल शेठ बेनकेंना निवडून दिलं पाहिजे. असा खंबीर उमेदवार नेता आपल्या मागे आहे.
सत्ता म्हणून केवळ सत्ता आहे, मी महायुतीत येईन, मी विधानसभेचा उपसभापती येईन, कसा विरोध करू, मोदी साहेबांना आजींना कसा विरोध करू, फडणवीस साहेबांना कसा विरोध करू, तुमच्यासाठी तमा बाळगली नाही. अशा काम करणारे झिरवळ साहेब आहेत. आणि सांगतो महत्वाचं असं आहे की आज 3300 कोटीचा निधी अतुल शेठ बेनकेंनी आजीरांच्या माध्यमातून झिरवळ साहेब या तालुक्यात आलेला आहे. विकास कामं चालू आहेत. माझ्या लहानपणापासून मी पाहिलं, आजपर्यंत 3300 कोटीचा निधी जुन्नर तालुक्याच्या इतिहासात आजपर्यंत आला नाही. साधी गोष्ट नाही. इथं जुन्नर शहरात आपण बसलोय, माझे मुस्लिम बांधव आहे, फिरोज पठाण साहेब आहे, 60-70 कोटी रुपये फक्त जुन्नर शहरासाठी निधी दिला. मग त्यामध्ये मारवाडी समाज असेल, आदिवासी बांधव असतील, मुस्लिम समाज असेल, भोई समाज असेल, शिंपी असतील, तेली, कोळी, माळी, सर्व कोणालाही भेदभाव न करता असा मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचं काम अतुल शेठच्या माध्यमातून केलेलं आहे. कशाला नाहीच नाही. बाकी विकास आराखडा सुद्धा शिवनेरीचा आहेच आहे, त्याच्याबद्दल बोलणार नाही. हा प्रत्यक्ष दिलेला आहे. महाराष्ट्रातल्या विरोधकांना देखील माहिती आहे की आदरणीय अजितदादा पवार एक काम करणारा नेता आहे. शब्द दिला तर पूर्वी तडीच देणारा नेता आहे आणि ते पुणे जिल्ह्याचे आहेत. आणि जुन्नरवर अतुल शेठवर विशेष प्रेम आदरणीय अजितांचं आहे. हे मी डोळ्याने पाहिले. एकदा विधानसभेत गेलो, कोरोना होता, दादा तर निधी देत नव्हते, वाटत नव्हते. 45 कोटी रुपयाचा निधी एका सैने एका क्षणात अतुल शेठला दादांनी दिला, वाढून दिला परत. असा मोठा खंबीर नेता आहे. आणि तुम्हाला महिलांना सांगितलं पाहिजे, माझ्या सर्व आणि पुरुषांना देखील, विरोधक टीका करतात ते म्हणे आधी लाडकी बहीण, ते लाडकी बहीण योजना नाही म्हणे, फसवी आहे, निवडणुकीपुरती केली, निवडणूक झाली की बंद होणार, पैसे पुरणार नाही, तिजोरीत खडखडाट आहे, कर्ज आहे. आणि इतकं नाही, इतक्यावर थांबले नाही ते तर हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये विरोधक गेले. परंतु सुप्रीम कोर्ट हायकोर्टाने नाही, हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी चांगली योजना आहे म्हणून ते फेटाळून लावलं. आणि माझ्या जुन्नर तालुक्यातल्या 1,00,000 महिलांना 7,500 रुपये हे अतुल शेठच्या माध्यमातून मिळालेले आहेत. 1,00,000 महिलांना. आणि भविष्यामध्ये देखील आपल्या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलंय की इथून पुढे निवडणूक झाल्यावर दरमहा माझ्या माता भगिनींना 2,100 रुपये मिळणार आहेत. 2,100 रुपये दरमहा मिळणार आहेत. खऱ्या अर्थाने सक्षम करण्याचं काम ते केलेलं आहे. आणि मग त्यांनी सांगितलं आम्ही पण 3,000 देऊ. तुम्ही जर म्हणता खोटी आहे, फसवी आहे, आर्थिक बुर्धन येणार, मग तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात कसं काय 3,000 देऊ म्हणतात. मग याच्यातून त्यांचं सिद्ध होतं, खोटेपणा सिद्ध होतो. माझ्या 5 हॉर्स पॉवर आणि 7.5 हॉर्स पॉवर असणाऱ्या 10 हॉर्स पॉवरच्या आतले मोटर्स, त्याचं संपूर्ण वीज बिल महायुती सरकारने हे माफ केलेलं आहे. साधी गोष्ट नाही. आणि दुसरं परत आता आपल्याला जाहीरनामा प्रसिद्ध झाला आपल्या महायुतीचा. भाजप सर म्हणजे फडणवीस साहेबांनी देखील निवडणूक झाल्यानंतर माझ्याच शेतकऱ्यांच्या, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज हे माफ करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. संपूर्ण कर्ज. आणि मी तुमच्या आशीर्वादानं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत काम करतो. आता मला तुळशीराम शेट्टी सांगितलं, काही शेतकऱ्यांनी सांगितलं, 3,00,000 रुपयाच्या कर्जावरचं जे व्याज होतं ते 3% ते आता आपल्याला स्वतः शेतकऱ्यांना भरायला लागतात. कारण केंद्र सरकारने सांगितलं की तुम्ही भरा. पूर्वी आम्ही बँक भरायचो, तर ते माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेलं आहे. मग 0% 3,00,000 रुपये आपण देतो. हे देखील आपल्याला नोंद करण्यासारखं आहे. करू वगैरे तो भाग वेगळा आला. प्रत्यक्ष विकास कामं झालीत आणि म्हणून विकासाच्या मागे आपल्याला गेलं पाहिजे. आदरणीय नेत्याबद्दल आपल्याला आदर आहेत, मला काय बोलायचं नाही. झिरवळ साहेबांसारखा माझ्या आदिवासींच्या हक्कासाठी झगडणारा, कोणत्या पक्षाचा आहे, महायुतीत आहे, सत्तेत आहे, याची तमा न बाळगणारा एवढा भक्कम नेता आपल्या बरोबर आहे. आज तुमच्या आशीर्वाद अतुल शेठला द्यावे याची मागणी करायला या ठिकाणी आलेले आहेत, विनवणी करायला आलेले आहेत. आज तुम्हाला आम्हाला अभिमान आहे, आम्हाला अभिमान आहे, महाराष्ट्राला झिरवळ साहेबांचा अभिमान आहे की खऱ्या अर्थानं पिचड साहेबांनंतर माझ्या आदिवासींच्या हक्कासाठी झटणारे नेते, अभ्यासू नेते झिरवळ साहेब आहेत. अतुल शेठच्या माध्यमातून मोठी विकास कामं झालेली आहेत. पोपटराव असतील, काळू शेठ असतील, आमचे सगळेच अनेक म्हणजे हे वायाळा असतील, अनेक ज्येष्ठ मंडळी, ज्येष्ठ मध्ये या ठिकाणी हजर आहे. माझ्या महिला भगिनी हजर आहे. तुमच्या हक्काचं रक्षण करण्याचं काम अतुल शेठच्या माध्यमातून भविष्यात झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला हे पण सांगतो, महायुतीचं सरकार महाराष्ट्रात येणार आहे आणि झिरवळ साहेब मोठं पद हे त्यांना मंत्रिपद काय म्हणतील ते सगळ्यात चांगलं हे तिथं मिळणार आहे. मग अतुल शेठ तुमचे आहेतच 26वे आमदार, परंतु मोठे पदावर, मंत्रिपदावर
तुमचे आमचे झिरवळ साहेब हे असणार आहेत, काळजी करायचं कारण नाही. सत्तेत असल्यावर शेवटी फरक आहे ना, नुसतं आमदार नाहीत ते, साधे नेते नाहीत. त्यामुळे अतुल शेठ आहेत, 26 आमदार ते म्हणतात आदिवासी तसं, परंतु तुमचे आमचे नेते आदरणीय झिरवळ साहेब आहेत. तुम्ही काळजी करायचं कारण नाही. आदिवासी बांधवांनो, खोट्या अफवांना बळी न पडता खऱ्या अर्थानं विकासाच्या मागे आपण जा. आणि म्हणून खरोखर मला परत वाटतं, काळूशेठ शेळकंदे, मारुतीष्ट वायाळ, अजून अनेक मान्यवर इथे या ठिकाणी आपण राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला, विकासासाठी केला. कोण काय म्हणते ते सोडून द्या. साबळे साहेब आहेत, आज माझा मुस्लिम बांधव पण इथं हजर आहे, सगळ्या प्रकार शेतकरी सुद्धा आहेत. फार मोठं चांगलं वातावरण आहे. माझ्या लाडक्या बहिणी देखील चांगल्या अनेक योजना आहेत. आणि म्हणून मी खऱ्या अर्थानं नम्रपणे आपल्याला विनंती करतो की आज आपण भक्कमपणे महायुती सरकारच्या मागे आदरणीय झिरवळ साहेब, आदरणीय अतुल शेठ बेनके यांच्या मागे उभं राहावं. अतुल शेठ बेनके यांना येत्या 20 तारखेला घड्याळासमोरील 1 नंबरचं बटन आहे, त्याच्यावरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करा. तुमचा विश्वास अतुल शेठ बेनके साहेब, झिरवळ साहेब आणि महायुतीचं सरकार आदरणीय अजितदादा सार्थ ठरवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद काळे साहेब. यानंतर महायुतीचे लाडके उमेदवार आपणा सर्वांचा